गुरुनाथ, तुला घटस्फोट हवाय ना? राधिका तुला घटस्फोट द्यायला तयार आहे. बाबा, पण एका अटीवर. अट? कसली अट? 8 दिवस अथर्वचा तू सांभाळ करायचा. बाबा काय बोलून राहिलात तुम्ही? राम सुनबाई, मी याला विचारतोय, मंजूर आहे की नाही? ठीक, मंजूर आहे मला बाबा. अथर्वला नीट सांभाळायचं, त्याला खायला प्यायला द्यायचं, त्याचा अभ्यास, त्याची शाळा, सारं सारं तू सांभाळायचं. नाही ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणताय तसं सगळं मी करेन, पण हे सगळं केल्यानंतर राधिका पेपर्सवर सह्या करेल याचा काय भरोसा? बापावर भरोसा नाही का तुझा? की तोही वळून टाकला हिच्यावरून? अरे शब्द दिलाय मी, ती बोलतो ते करतो. आलं ना? बाप आहे तुझा गुरुनाथ मी. ठीक आहे, मी विश्वास ठेवतो. मग आजपासून अथर्वची काळजी मी घे. त्याला काय हवं नको ते सगळं मी बघ. लक्षात ठेवा बाबा, मी तुमचाच मुलगा आहे. हार मानणं माझ्या रक्तात नाहीये. नशीब तेवढं तरी आठवतं तुला. चल सुनबाई. बाबा, अथर्व बाबा तो नाही राहणार हो. तू राहशील का इथे? हो. आठवडाभर राहायचंय. हो. अरे हो काय, कोणाला त्रास देऊ नको. मला वाटलं तर हाक मार. हा? हो. सुनबाई चल. काय झालं असेल काही कळत नाही. नाही मी जाऊन पाहते बरं. नको, तुम्ही नका जाऊ आता. तुम्ही गेलात आणि पुन्हा वादबीज झाला तर तुम्हालाच त्रास होईल ना. आता का त्रास व्हायचं राहिलंय का? जाऊ दे, जो काय त्रास होईल सहन करेन मी. आहे ताकद मॅच. बघते. आले बाय. या. काय कर खाव ठेवून घेतलं का अथर्वला त्यानं? हो नाही. पाय बरं, लेकरासाठी जीव तुटला व. बाप्पा, मोठा पोरासाठी जीव तुटते तुझ्या लेकाचा. का झालं? पण काय म्हणाला काय तो? काय नाही, आधी हे अथर्वला ठेवून गेला तयारच नव्हते. बाबांनी अट घातली का 8 दिवस तू अथर्वला सांभाळून दाखवलं, राधिका तुझ्या डिवोर्सच्या पेपरवरती सही करील म्हणून. आई बाई, सही करावं लागते का कागदावर आता? आणि त्यांनी सांभाळून दाखवलं म्हणजे? तेच ना बाबा. नाही, आपण हे असलं करायलाच नको पाहिजे होतं. मी कुठल्याही पेपर्स वरती सही वगैरे करणार नाहीये. मला नकोय हा डिवोर्स. सुनबाई, अगं जरा शांत हो. मी असं बोललो नसतो तर अथर्वला ठेवून घेतलं असतं का त्यांनी? नाही, मी का म्हणत आहे, 8-10 दिवसासाठी तर कोणी लेकराला ठेवते. प्रश्न जन्मभराचा नाही का हो? तेच तर ना. नाही बाबा, आपण आत्ताच्या आत्ता जाऊया आणि अथर्वला परत घेऊन येऊया. यांना सांगूया की हे असलं काही होणार नाहीये म्हणून. अगं सुनबाई, जरा विश्वास ठेव माझ्या. तू काळजी नको करूस. अरे मला भरोसा आहे, 4 दिवसात अथर्वला तुझ्याकडे आणून देतो की नाही बघतो. हो ना. नाही, मलाही तसंच वाटते.
गुन्हात तर काही सांभाळू शकणार नाही अथर्वला. त्या मारबतीला तर सवयच नाही या लहान मुलांची. आपले बडग याला एकट्याला नाही जमणार. मलाही तसंच वाटते. पाय तेच तर नाही, अथर्वला सांभाळणं यांच्या एकट्याच्याने काही होणार नाही. दिशाने आता पाहणार सुद्धा मधल्या मध्ये आपल्या पोराची आबाळ होऊन जाईल ना. नाही, आपण आत्ताच्या आत्ता जाऊन अथर्वला घेऊन येऊया. नाही ना ग बाई, नाही होणार ना आभाळ. मी आहे, नानी आहे, हो ना हो. हे पाय राधिका, आता इतके दिवस तू सहन केलं, थोडी कळ सहन कर अजून. पाय गुरुनाथचे बाबा गुरुनाथला कसे सुतासारखा सरळ करते ते पाय. राधिका, मलाही वाटतं असंच करायला हवंय. आणि अथर्व काही लांब नाहीये, समोरच आहे. आपण लक्ष ठेवू ना त्याच्यावर. हो राधिका. अथर्व, अथर्व तुला किती वेळा सांगितलं असं लोळत पडू नको. जा बरं आतलं सगळं आवर. चल. अरे मुत्ता हेल यार. अरे बॅड बॅड बॉय, तुला मॅनर्स नाही का रे अजिबात? अथर्वा, पहिलंच नाही मुद्दाम केलंय माहितीये हे. हा, आणि याची आई दोघं गावठी आहेत एक नंबरचे. का आणलेस याला तू इकडे? नाही अगं जरा कंट्रोल, थोडं रागावर कंट्रोल ठेव स्वतःच्या. मी नाही ठेवणार आहे कंट्रोल. हा, आल्यापासून तर घरात हरिकेन आल्यासारखं वाटतंय मला. मॉन्स्टर. तर राधिकाने ना मुद्दाम आणलाय त्याला इकडे. तिचा काहीतरी प्लॅन असणार आहे. शनाया अगं काय बोलतेस तू? राधिकाचा कसला प्लॅन असणार आहे? हे सगळं ना बाबांचं डोकं आहे. हिटलर. शनाया, माहितीये ना ते काय चॅलेंज देऊन गेलेत आपल्याला? की आपण जर अथर्वला नीट सांभाळलं तर राधिका डिवोर्स पेपर्सवर सह्या करेल, हो की नाही? ठीक आहे, फाईन. आय वुड लाईक टू ट्रस्ट दॅट, बट व्हॉट अबाउट मॉन्स्टर? तिने डिवोर्स पेपरवर साईन केले आणि हा गेलाच नाही इथून. तर असं शक्य नाही होणार. अथर्व राधिकाशिवाय एक क्षणही राहू शकत नाही. ओके, मी बाबांना नीट ओळखतो. ते आपल्याला फक्त घाबरवण्यासाठी, मला धडा शिकवण्यासाठी म्हणून हे करतायत. त्यांना असंच वाटतं ना की मी या मुलाला सांभाळायला केपेबल नाहीये, मी काळजी घेऊ शकत नाही, मी बेजबाबदार आहे, आणि मला त्यांना खोटं पाडायचं. शनाया, आणि आय नीड युअर हेल्प इन दिस प्लीज. माय हेल्प? हो. मी काय करू? थोड्या दिवसांचा प्रश्न आहे. तू प्लीज जरा सांभाळून घे ना. हा हा यार, ठीक आहे. ओनली फॉर अ फ्यू डेज. आणि मी काहीच करणार नाही. ओके, आय कॅन नॉट बेअर दॅट मॉन्स्टर. सारखं सारखं मॉन्स्टर काय म्हणतेस ना? चांगलं नाव आहे त्याचं, अथर्व मुलगा आहे माझा. शनाया, असं बोलतात का लहान मुलांची? प्लीज काही दिवस त्याला सांभाळ. हा, मी सांभाळू? नो वे. मी काही करणार नाही. मी नाही सांभाळणार आहे. ए यार सोड, मी जाते इकडून. मी नाही राहत. शनाया, शनाया, हेच का प्रेम तुझं? हा, व्हॉट प्रेम यार? डोंट बी इमोशनल. अरे इमोशनल काय आता? शनाया, आपण एखाद्या माणसावर प्रेम करतो तो फक्त त्या व्यक्तीवर प्रेम करतो का? हा, आता राधिकाच बघ ना, तिने कसं सगळ्यांना आपलंसं करून घेतलं. सगळ्यांवर तिचा मुलगा आहे तो. शी इज बाउंड टू लव्ह हिम. व्हॉट आर यू सेइंग? अरे काय रे सारखं सारखं राधिकाचं कौतुक, तिने हे केलं, तिने ते केलं. मला नाही ऐकायचं काही. मला नाही ऐकायचं कौतुक तिचं अजिबात. तसं नाहीये, पण आता तिचे काही प्लस पॉइंट्स आहेत तर आहेत ना. हो, आणि माझे सगळे मायनस पॉइंट्स आहेत ना. शनाया, तसं काही नाही म्हणते मी, पण नो यार, मला नाही ऐकायचं काय तुझं. ऑल मेन आर सेम. सिरियसली, यू जस्ट एक्सपेक्ट देम टू बिहेव द वे यू वॉन्ट देम टू बिहेव. गर्लफ्रेंडनी बायको सारखं वागावं आणि बायकोनी गर्लफ्रेंड सारखं वागावं. व्हॉट इज दिस? कसं वागायचं मग? अगं पण बॅलन्स साधता आला पाहिजे ना. टिपिकल गर्लफ्रेंड किंवा टिपिकल बायको बनून कसं चालेल? सो प्लीज, माझा काही दिवसांचा प्रश्न आहे. मला हे चॅलेंज कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करायचं आहे आणि आय नीड युअर हेल्प इन दिस. या कम्प्लीट मॅन, आय नो. आणि ठीक आहे. कंटाळा आलाय यार. मुलीवर सगळा मूड ऑफ करतो यार माझा. तिला ना सांभाळता येत नसेल स्वतःला म्हणून पाठवलंय त्याला इकडे.